नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याला करायचं आहे माइंडफुल मेडिटेशन, गायडेड माइंडफुल मेडिटेशन. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला शांत जागा निवडायची आहे. आजूबाजूचा आवाज जेवढा कमी करता येईल तेवढा कमी ठेवायचा आहे आणि तुमचा मोबाईल सायलेंटवर टाकायचं आहे आणि तुम्हाला मांडी घालून शांत बसायचं आहे आणि स्वतःला विचारायचं आहे, मी सध्या कुठे आहे. कुठे म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी बसला आहात असं नाही, तर तुम्ही मनाने कुठे आहात. आता डोळे हळूच बंद करा. तुमचं शरीर ताठ पाहिजे. हाताची ध्यानमुद्रा ठेवली तर फारच उत्तम. आणि स्वतःला सांगायचं आहे, हा क्षण मी स्वतःसाठी जगणार आहे. आता तुम्हाला श्वासाशी मैत्री करायची आहे. श्वास आत येतो आहे, तो श्वास कुठे स्पर्श करतो आहे. तो श्वास आत घेताना तुम्हाला ऊर्जा प्राप्त होत आहे आणि हळूहळू तो श्वास बाहेर पडत आहे. जणू तुमचं ओझं बाहेर पडत आहे. तुमचे ताणतणाव दूर होत आहेत. प्रत्येक वेळी श्वास घेताना तुम्हाला ऊर्जा प्राप्त होत आहे, सकारात्मकता प्राप्त होत आहे आणि श्वास सोडताना चिंता, भीती, तणाव, नकारात्मकता दूर होत आहे. श्वासाकडे साक्षीभावाने बघायचं आहे आणि स्वतःला विचारायचं आहे, मी श्वास घेतो आहे की श्वास मला घेतो आहे. फक्त अनुभव करायचा आहे. श्वासाकडे बघत राहायचं आहे. काहीही बदल करायचा नाही, काही साध्य करायचं नाही. फक्त मनाने आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. आता तुमचं लक्ष तुमच्या कानांकडे न्या. तुम्हाला काय ऐकू येत आहे बघा. तुम्हाला दूरचे काही आवाज ऐकू येत आहेत का? आता तुम्हाला काही जवळचे आवाज येत आहेत का? आणि आता त्यामागची शांतता तुम्हाला अनुभवायची आहे. आता आपल्या शरीराकडे लक्ष द्या. तुम्ही जिथे बसला आहात तिथे जमिनीचा स्पर्श होतो आहे का? कुठल्या अवयवाला जमिनीचा स्पर्श होतो आहे? तुमच्या पायाला जमिनीचा स्पर्श होतो आहे का? तिथे काय संवेदना जाणवत आहेत? पायाला मुंग्या येत आहेत का? पाय जड झाला आहे का? पाय गरम जाणवतो आहे का? स्वतःला विचारा, मी शरीर आहे की शरीराचा अनुभव आहे? हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा नाही, फक्त अनुभवायचा आहे. आता लक्ष तुमच्या पायांकडे वळवा. जाणीव ठेवा. स्पंदनं काही जाणवत आहेत का? जडपणा जाणवतो आहे का? हलकेपणा जाणवतो आहे का? तुमच्या पायाला तुमच्या कपड्यांचा स्पर्श होतो आहे का? आता हळूहळू तुमचं लक्ष शरीराच्या वरच्या भागाकडे येऊ द्या. गुडघ्याकडे बघा. तुमच्या गुडघ्यामध्ये काय संवेदना जाणवत आहेत? तुमच्या मांडीमध्ये काय संवेदना जाणवत आहेत? तुमची कंबर, पोट याकडे बघा. तुमच्या पोटाची हालचाल श्वासासोबत होताना जाणवते आहे. श्वास घेताना पोट बाहेर येत आहे.
श्वास सोडताना पोट आत जात आहे. आता लक्ष तुमच्या छातीकडे, तुमच्या हृदयाकडे न्या. तुमच्या हृदयाचे ठोके ऐका. ठोक्यांकडे लक्ष द्या. हार्टबीट्सकडे लक्ष द्या. तुमच्या हृदयाला विचारा, आज तू काय अनुभवतोयस? उत्तर येण्याची गरज नाही, फक्त ऐकायचं आहे. आता आपल्या मनाकडे लक्ष द्या. विचार येत आहेत, विचार जात आहेत. स्वतःला सांगा, मी विचार नाही, मी विचार पाहणारा आहे. जसं आकाश ढगांना धरून ठेवत नाही, तसं तुम्हीही विचारांना धरून ठेवायचं नाही. फक्त विचारांकडे बघत राहायचं आहे. एक विचार येईल, दुसरा विचार येईल, येतील तसे विचार जातील. त्या विचारांमध्ये गुंतून पडायचं नाही. फक्त जागरूक राहायचं आहे. आणि तुमच्या लक्षात येईल, हळूहळू तुमचे विचार कमी होत आहेत. आता तुमच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या स्वीकारा. तुम्हाला थकवा वाटत असेल, तुम्हाला दुःख वाटत असेल, तुम्हाला खूप समाधान वाटत असेल, शांतता वाटत असेल, ज्या काही भावना आहेत त्या तुम्हाला जशाच्या तशा स्वीकारायच्या आहेत. हळूच मनात म्हणायचं आहे, तुम्ही जे आहात ते ठीक आहे. आता स्वतःसाठी करुणा निर्माण करा. जसं तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीशी सौम्यपणे बोलता, तसं स्वतःशी तुम्हाला काही बोलायचं आहे. हळूहळू मनामध्ये म्हणा, मी इथे बसलेलो आहे, मी जागरूक आहे, माझे हृदयाची स्पंदनं मला जाणवत आहेत, माझं आयुष्य हा केवळ धावण्याचा प्रवास नाही, हा अनुभवण्याचा उत्सव आहे. मी प्रत्येक क्षणामध्ये उपस्थित राहण्याचा संकल्प करतो किंवा संकल्प करते, असं तुम्हाला हळूहळू मनामध्ये म्हणायचं आहे. आता हळूहळू परत आपल्या शरीराकडे यायचं आहे. आता पायांची बोटं हलवायची आहेत. हळूहळू दोन्ही पाय हलवून घ्यायचे आहेत. हातांची बोटं हलवायची आहेत. दोन्ही हात हलवून घ्यायचे आहेत. शरीराच्या पुढच्या भागाची हालचाल करायची आहे, मागच्या भागाची हालचाल करायची आहे. खोल श्वास घ्यायचा आहे, तेवढाच दीर्घ उच्छ्वास सोडायचा आहे. आणि हळूच दोन्ही हात रब करायचे. आपल्या चेहऱ्यावर, डोळ्यावर हात फिरवून घ्यायचे आणि डोळे उघडायचे. आणि स्वतःला विचारायचं आहे, मी आधी कोण होतो किंवा मी आधी कोण होते आणि आता कोण आहे. हा जो फरक तुमच्या लक्षात येईल, हा फरक म्हणजेच ध्यान आहे. धन्यवाद. हे ध्यान करताना तुम्हाला कशी अनुभूती वाटली, नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. धन्यवाद.